नागपूर उच्च न्यायालयामध्ये 16/12 रोजी मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलेला होता हा निर्णय ॲक्सेप्ट केलेला आहे आणि जी मॅटर कोर्टासमोर आणली गेलेली होती ती मॅटरसुद्धा क्लोज केलेली आहे। एवढंच नाही तर आपल्या ऑर्डरमध्ये माननीय उच्च न्यायालयाने हे सुद्धा नमूद केलेलं आहे की रेग्युलरायझेशन करण्याचे अधिकार हे राज्य शासनाचे आहेत आणि संबंधित केस संपल्यानंतर राज्य सरकार आपले हे अधिकार वापरू शकेल। केवळ राजकीय द्वेषापोटी कशा रीतीने बदनामीची मोहीम चालवली जाते याचं उत्कृष्ट उदाहरण हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि विशेषतः विदर्भाला बघायला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे एका अर्थाने असा प्रयत्न करणाऱ्या लोकांना हे उत्तर मिळालेलं आहे आणि सरकार ज्या पद्धतीने काम करतंय त्या पद्धतीने सरकारचं काम यापुढे सुद्धा चालू राहील। परंतु अशा बदनामीच्या कुठल्याही दबावापुढे हे सरकार झुकणार नाही, कारण सरकारने कुठलंही चुकीचं काम केलेलं नव्हतं किंवा करणारसुद्धा नाही आणि त्याच्यामुळे नाहक बदनामी आमच्या मुख्यमंत्री महोदयांची जी करण्याचा प्रयत्न केला त्याला एका अर्थाने परस्पर उत्तर मिळालेलं आहे असं आम्ही समजतो। जो एक वाद यहाँ पे उत्पन्न किया जा रहा था विरोधकों के वजह तरफ से, आज कोर्ट में जो सुनवाई हुई उसमें जो 16/12 का निर्णय था जिसमें मुख्यमंत्री महोदय ने साफ कहा था कि जो भी एक कमेटी अपॉइंट की है उसके बारे में कोई भी जानकारी सरकार के पास नहीं थी और इसलिए जो पहले का निर्णय था वो उन्होंने रद्द किया था, उसको कोर्ट ने एक्सेप्ट किया है और इस मैटर को भी क्लोज़ किया है। और कोर्ट ने अपने निर्णय में ये भी बताया है कि रेगुलराइज करने का मतलब नियमित करने का जो अधिकार है वो शासन का अधिकार है और ये केस ख़त्म होने के बाद वो अपना जो अधिकार है उसका यूज़ कर सकती है। जिस तरह से बदनामी की जा रही थी मुख्यमंत्री महोदय से, एक तरह से जो लोग सत्ता से बाहर गए हुए हैं उन्होंने ये कोशिश की थी लेकिन उनकी कोशिश नाकाम हुई है और इस तरह की कोशिश करना कोई अच्छी बात नहीं है। हमें काम करना है, स्पेशली ये जो अधिवेशन रहता है विदर्भ के विकास के लिए रहता है और ऐसी अधिवेशन में ऐसी बाधाएं लाना ठीक नहीं है। तो इससे उनको भी सबक मिल जाएगा कि ऐसी तरह से किसी की बदनामी नहीं करनी चाहिए। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक लोक जे शिक्षक सेवक म्हणून काम करत होते त्यांची अनेक वर्षांची मागणी होती की आमचं जे मानधन आहे या मानधनामध्ये वाढ करावी आणि एक भरीव अशी वाढ आज मंत्रिमंडळाने सर्व शिक्षक सेवकांना दिलेली आहे आणि याच्यामध्ये थेट 16,000, 18,000 आणि 20,000 म्हणजे प्राथमिकला 16,000, माध्यमिकला 18,000 आणि उच्च माध्यमिकला 20,000 याप्रमाणे याच्यापुढे शिक्षक सेवकांना मानधन मिळेल आणि असंख्य जे शिक्षक सातत्याने यांची मागणी करत होते त्यांना आज आमच्या सरकारने न्याय दिलेला आहे। पूर्वीसुद्धा जवळजवळ 60,000 पेक्षा अधिक शिक्षकांना आम्ही न्याय दिलेला होता आणि आतासुद्धा जे लोक नोकरीत लागतात आणि त्याच्यानंतर त्यांना शिक्षक सेवक म्हणून काम करत असताना कमी पगारावर काम करायला लागायचं ते आता त्यांना एवढी मोठी वाढ ही शासनाने दिली आहे आणि ही एवढी वाढ आतापर्यंतच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी वाढ आहे हे सुद्धा मी या ठिकाणी मुद्दाम नमूद करतो। IVFची मोफत चाचणी आता सरकारने सुरू केली, गरिबांना किती फायदा होईल? IVF आज जे तानाजी सावंतांनी जे अनाऊन्स केलं होतं ते स्वतःहून ते सांगते नाही ते येणार ते जरा तानाजी सावंत साहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय आजच्या विधानसभेमध्ये ते आता घोषित करतायत। तो घोषित झाल्यानंतर कुठलाही सरकारचा निर्णय विधानसभेच्या हाऊसवर घोषित झाल्याशिवाय आपल्याला प्रेसला सांगता येत नाही। त्यांचा हा निर्णय विधानसभेमध्ये घोषित झाल्यानंतर ते स्वतः येतील आणि याच्याबद्दल आवश्यक ती घोषणा करतील। धन्यवाद। विधानसभा में प्रस्ताव पारित हो गया है कि किसी जमीन महाराष्ट्र को नहीं दिया जाएगा। नहीं देखिए, कर्नाटक जो भी बात करती है उससे हम लोग कोई अहमियत नहीं रखते। हमारा ये मानना है कि सुप्रीम कोर्ट जो भी डिसीजन देगी हम पूरी ताकत से सुप्रीम कोर्ट के पास अपना पक्ष रखेंगे और ये हमारा एक तरह से हक ही है क्योंकि जो स्टेट बने वो लैंग्वेज के ऊपर और भौगोलिक जो सलगता होती है उसके ऊपर बने थे। इसलिए भाषा और भौगोलिक सलगता ये देख के प्रांत रचना बनी थी भारत में और वो न्याय बेलगाम में जो हमारे 90-95% वहाँ पे मराठी लोग एक एक विलेज में रहते हैं, ऐसे 800 से ज़्यादा विलेजेस कर्नाटक में रह गई है
पहले ये बॉम्बे प्रांत था और इसीलिए इकट्ठा ही था सब। जब ये डिवाइड हो गया और कर्नाटक राज्य की निर्मित हो गई, तब ये प्रांत उसमें गया हुआ है, वो हमें वापस मिलना चाहिए, क्योंकि दोनों जो तत्व है वो दोनों तत्व में ये सब विलेजेस बैठते हैं और हम हमारा पक्ष सुप्रीम कोर्ट के पास रखेंगे। तब तक दोनों राज्यों में अच्छी तरह के संबंध होने चाहिए। इसलिए जो हमारे ऑनरेबल होम मिनिस्टर साहब ने जो मीटिंग ली थी उस पर अमल कर्नाटक को भी करना चाहिए। कर्नाटकाने जे एक त्यांच्याकडे वक्तव्य केलं गेलं आहे की 1 इंचसुद्धा भूभाग आम्ही महाराष्ट्राला देणार नाही, या संदर्भात आमचं स्पष्ट मत असं आहे की भौगोलिक सलगता आणि भाषावार प्रांतरचना करण्यात आली आणि या प्रांतरचनेमध्ये 90-95% पेक्षा जास्त मराठी लोक ज्या विलेजेसमध्ये राहतात, ज्या खेड्यामध्ये राहतात, ती खेडी कर्नाटकाच्या हद्दीमध्ये गेलेली आहे आणि ती मिळवणं हा महाराष्ट्राचा हक्क आहे। कारण मराठी बोलणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आमचा तो हक्क आहे। हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आम्ही आमचा हक्क मिळवू आणि तोपर्यंत जे सूत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींनी सांगितलेलं आहे त्याच्यावर अंमलबजावणी कर्नाटक राज्याने करावी। कुठलीही ज्याच्यापासून भावना भडकतील अशी कुठलीही वक्तव्य त्यांनी करू नये, एवढी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की सीमा बदलाचा जो अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टाला नाही आहे, संसदेला असल्याचं ते असं म्हणाले आहे। हे सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध होईल। शेवटी संसदेमध्ये हा निर्णय होऊ शकला नाही म्हणून आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागलं। ज्याला शासन एखादा निर्णय स्वतः घेत नाही त्याला दाद ही सुप्रीम कोर्टाकडे मागायला लागते आणि केंद्र शासनाच्या विरोधात दाद ही सुप्रीम कोर्टाकडेच मागायला लागते। आणि कर्नाटकने जर असं म्हटलं की आम्ही 1 इंच जागा देणार नाही, तर महाजन अहवाल ज्याला प्रसिद्ध झाला त्याला तुम्ही 200पेक्षा जास्त खेडी द्यायला आम्हाला तयार होता, मग त्याला का तयार झाला हा सुद्धा प्रश्न आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही काय 200 किंवा 250 खेड्यांवर कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। आमचं मत असं आहे की 850 खेडी जी कर्नाटकामध्ये केलेली आहेत ती सर्वच्या सर्व महाराष्ट्राकडे आली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। की महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत कर्नाटक वारंवार काही ना काही केली जाते, आता नेत्यांना देखील बंदी करण्यात आली होती, नंतर मग आज परत एक विधानसभेत एक विषय पारित करण्यात आला। नाही, आपण एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की कर्नाटकाच्या आणि महाराष्ट्राच्या वागण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक राहिलेला आहे। ज्याप्रमाणे एखाद्या विरोधकांना चोपावं त्याप्रमाणे लाठीमार गेली अनेक वर्ष 50 वर्षापेक्षा जास्त काळ ते करत आलेले आहेत। आमच्या आंदोलकांना त्यांनी तुरुंगामध्ये कोंबलेलं आहे आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा जसं झालं की गृहमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली आणि त्यांनी एका प्रकारे दिलेला हा इशारा आहे की तुम्हाला व्यवस्थित लोकांशी वागायला लागेल आणि दोन्ही राज्यांमध्ये चांगले संबंध राहावे म्हणून 3-3 मंत्र्यांची एक समिती त्यांनी गठीत करायला सांगितलेली आहे। लवकरच ही समिती गठीत होईल आणि त्याच्यानंतर ज्याला आमचं इंटरॅक्शन चालू होईल त्याला बऱ्याच प्रमाणात वातावरण निवळायला मदत होईल। मी आपल्याला एकच उदाहरण सांगतो की त्यांचे मंत्री, आमच्या मंत्र्यांना त्यांनी जायला दिलेलं नाही, परंतु त्यांचे मंत्री 3 मंत्री आमच्याकडे कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनाला येऊन गेले। आम्हाला जर वाईट वागायचं असतं तर आम्ही त्यांना वेशीवरच रोखलं असतं, पण ती महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि त्याच्यामधून गुडविल तयार झालं नसतं। उगाच आमच्या लोकांना, कारण आमची लोकं त्यांच्या ताब्यात आहेत, त्यांची लोकं आमच्या ताब्यात नाही आहेत। जे महाराष्ट्रामध्ये आहेत ते स्वखुशीने महाराष्ट्रामध्ये आहेत आणि म्हणून एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आम्हाला जपली पाहिजे। नाहीतर मी कोल्हापूरचा पालकमंत्री आहे, मी त्याच वेळेला सांगितलं असतं की गाड्या अडवा, मग लोकांनी जल्लोष केला असता, पण त्याचा परिणाम हे आमच्या तिथल्या मराठी लोकांना त्रास देण्यामध्ये झाला असता। शेवटी आम्हाला भावना भडकवून मतं मिळवायची नाही आहेत। जे काय आज लोक दाखवतात तिथं ह्या प्रकाराने काही होत नाही। केवळ लोकांची मनं भडकवायची नाही आहेत, आम्हाला आमच्या लोकांना न्याय द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण एक मास्टर प्लॅन तयार करतोय की काय काय सुविधा द्यायच्या। बंद पडलेल्या सगळ्या सुविधा तर आम्ही दिलेल्याच आहेत, परंतु नवीनच्या सुविधा आम्ही सीमा भागाला देऊ। महाराष्ट्राचे त्यांनी असा आरोप केला आहे की महाराष्ट्राचे मंत्री आणि खासदार बेळगावमध्ये येऊन जे आहे ते वातावरण बिघडवतात। ते वातावरण बिघडवत असतील तर तुमचे मंत्री ज्यावेळेला हे सगळा वाद चालू होता ना त्यावेळेला सुद्धा मैसूर जी नगरपालिका आहे किंवा कॉर्पोरेशन आहे त्याचे नगरसेवक आणि महापौर मुंबईमध्ये होते। आम्ही त्यांना अतिशय चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे। याचा सगळ्याचा विचार कर्नाटक सरकारने केला पाहिजे की आम्ही त्यांच्याशी कसं वागतो आणि ते आमच्याशी कसं वागतात। महाराष्ट्र हे जवळजवळ कर्नाटकच्या दुप्पट आकाराचं राज्य आहे आणि एक काळ असा होता
की आमच्या विजेची थकबाकी एवढी मोठी होती कर्नाटकाच्या वर, तर त्या काळापासून कर्नाटकला महाराष्ट्र सपोर्ट करत आलेला आहे. महाराष्ट्र प्रत्येकाला सपोर्ट करतो, सगळ्यांच्या भावनेची कदर करतो. परंतु महाराष्ट्राशी असं वागलं जात असेल तर मग ही त्यांची जी भूमिका आहे ती आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून देऊ. एकीकडे गृहमंत्र्यांसोबत समन्वय समिती बनवल्या जाते, दुसरीकडे कर्नाटकचे मंत्री जे आहे ते ठराव पास करून घेतात. कुठेतरी दुटप्पी भूमिका असते. आता हे सगळं शेवटी केंद्राच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे. आम्ही चांगलं वागतो, ते चांगलं वागत नाही, हे सुद्धा निदर्शनाला आणून द्यायला लागेल आणि त्याच्यामुळे आम्ही ते निदर्शनाला आणून देऊ. शेवटी आमच्या माणसांच्या हिताचं रक्षण आम्ही करू, एवढं मी आपल्याला ठामपणे सांगतो. एकतर महाराष्ट्र सरकार आपल्या सीमा बांधवांच्या एकजुटीनेच त्यांच्यासोबत आहोत असा एक ठराव आपण आणणार होता. 3 दिवस झाले कामकाज सुरू आहे, अजून आला नाही. विरोधकांचा आरोप आहे. हा ठराव कधी येणार हा एक प्रश्न. आणि दुसरा असा प्रश्न होता की अनुसूचित जमातीच्या अनेक जागावर, हजारो जागावर बोगस लोक बसलेले आहेत. तुम्ही आयडेंटिफाय एखादी काही आकडा किती लोक कुठल्या अनुसूचित जमातीच्या शासकीय जागेवर, आणि नवीन भरतीच्या संदर्भात काही विशिष्ट कालबद्ध कार्यक्रम आपण आखला आहे का, आणि आखला असेल तर काय आहे? अनुसूचित जातीच्या संदर्भात कालच मी किंवा आज उत्तर देताना सांगितलेलं आहे की 3800 जागा हे आम्ही प्युअरली भरतोय. त्याच्यापैकी पहिल्या 6 महिन्यामध्ये म्हणजे जून 2023पर्यंत क आणि ड कॅटेगरीमधल्या सगळ्या जागा आम्ही भरतोय. आणि ज्या MPSC तर्फे भरायच्या जागा आहेत त्या आम्ही डिसेंबर 2023पर्यंत पूर्णच्या पूर्ण भरतोय. याच्या व्यतिरिक्त 75,000ची जी आम्ही नवीन भरती करतोय त्याच्यामध्ये 7% अनुसूचित जमातींनासुद्धा रिझर्वेशन आहे. त्याच्यामुळे त्या जागांची भरतीसुद्धा या वर्षामध्ये सगळी पूर्ण होणार आहे. आणि जे बोगस जे लोक बसलेले आहेत, जे आयडेंटिफाय झाले आहेत किंवा त्याची चौकशी सुरू आहे, त्यांच्या फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना आपण ते इम्प्लिमेंटेशन आपल्याकडे करणार का? सुप्रीम कोर्टाचे आदेश असे होते की त्यांना कायम नोकरीतून वगळण्यात याव्या आणि कायम नोकरीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या त्यांना देण्यात येऊ नये. त्याप्रमाणे आम्ही टेम्पररी पोस्ट क्रिएट केलेले आहेत आणि 11 महिन्यांची ऑर्डर त्यांना दिली जाते. आणि त्यांना इतर ज्या हे असतात म्हणजे त्यांची पदोन्नती होऊ शकत नाही किंवा कॉम्पन्सेटरी ग्राउंडवर ते जर मयत झाले तर त्यांच्या वारसांना नोकरी मिळू शकत नाही. त्याच्यामुळे परमनंटचे लाभ त्यांच्यापासून काढून घेतलेले आहेत. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.